सांकेतिक लिपी, कोडिंग डिकोडिंग या बुद्धिमत्तेतल्या NMS-साठी किंवा इतरही स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या टॉपिकबद्दल चर्चा करतोय. तर सांकेतिक लिपीचा वापर म्हणजे कोडिंग डिकोडिंगचा वापर कुठं केला जातो, तर आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी जी गुप्तहेर संघटना असतात किंवा एका देशातून दुसऱ्या देशात समजा आपले गुप्तहेर असतील तर त्या ठिकाणाहून आपल्या शत्रू राष्ट्राची जी काय आपल्या विरोधात कारवाई करण्याचा प्रयत्न सुरू आहे तर ती माहिती कोडिंग स्वरूपात देणं ती फक्त फोन करणाऱ्यांना म्हणजे जो सांगतोय सेंडर आणि रिसिव्हर म्हणजे या दोघांनाच माहिती असावी की तो म्हणजे त्याचं काय नंतर म्हणजे हे करता येईल, डिकोड करता येईल त्याला, किंवा त्यानं ज्या भाषेत सांगितलेलं असेल तर त्याचा अर्थ काय होतो हे फक्त त्या दोघांनाच कळावं. तिसरं कोण जर फोन टॅपिंग करत असेल किंवा त्या दोघांचं बोलणं ऐकत असेल तर त्याला ते कळू नये अशा पद्धतीची ती म्हणजे या सांकेतिक लिपीचा वापर करण्यात येतो. बुद्धिमत्तेत देखील हा आपल्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. अक्षरमालेवर आधारित किमान 4 प्रश्न NMS मध्ये याच्यासाठी विचारले जातात. प्रकार सोपा आहे पण आपल्याला याच्यामध्ये वेळेचं भान ठेवायला लागणार आहे, कारण एका अक्षरासाठी दुसरं अक्षर वापरायचे आणि त्या ठिकाणी ते किती क्रमानं वगळून येणार. समजा इथं आता ए साठी 3 अक्षरे वगळून ई वापरलेलं आहे किंवा इतर कुठलाही त्याने प्रकार दिला आहे तो आपण पुढे पाहणारच आहेत प्रश्नामध्ये. तर तो जो वेळ आहे तर तो वाचवण्यासाठी आपल्याला अनुक्रमांक अक्षरमालेचे काय झाले पाहिजे तर पाठ असले पाहिजेत, त्यानंतर उलट क्रमानं अनुक्रमांक पाठ असले पाहिजेत, सुलट क्रमानं तर पाहिजेतच पाहिजेत पण उलट क्रमानं पण पाहिजेत. आता या ठिकाणी मी एक वर्तुळाकार अक्षरमाला दिलेली आहे ते आपण पाहू शकताय. तर वर्तुळाकार अक्षरमालेमध्ये काय केलेलं आहे पहा, A to M हे 13 अक्षर बरोबर. तर हे सरळ याच्यात घेतलेले आहेत आणि नंतर N पासून म्हणजे 14व्या अक्षरापासून 26व्या अक्षरापर्यंत काय केलं आपण असं वळवून घेतलेलं आहे. तर यालाच वर्तुळाकार अक्षरमाला आपण या ठिकाणी म्हणूया. यांचे क्रमांक जे अक्षर आहेत त्यांचे क्रमांक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ह्याची मांडणी ज्यावेळेला आपण पेपर सोडवायला सुरुवात करणार आहे, पेपर आपल्याला मिळाला, प्रश्नपत्रिका मिळाली, आन्सर जी सोडवण्यासाठी उत्तरपत्रिका मिळाली, त्यावेळेला सगळ्यात आधी काय करायचं, कच्चं काम करण्यासाठी जो प्रश्नपत्रिकेवर मोकळी जागा दिलेली असते खालच्या बाजूला त्या ठिकाणी ABCD A to Z पर्यंत अशा पद्धतीनेच लिहून ठेवायची की जेणेकरून काय व्हावं की आपण ज्या वेळेला पण अक्षरमालेवर आधारित मग कोडिंग डिकोडिंग असेल किंवा क्रम पूर्ण करणे असेल, समसंबंध असेल, लयबद्ध अक्षरमाला असेल, कुठलाही प्रश्न आला तरी आपल्याला तो त्या ठिकाणी सोडवता आला पाहिजे. ठीक आहे, तर पहा हे लिहून घ्यायची अक्षरमाला लिहून ठेवायची आपण आणि प्रश्न सोडवायला आपण आता सुरुवात करूया. याचा वापर वेगवेगळे प्रकार या ठिकाणी घेतलेले आहेत. अक्षर संकेत, अक्षरांक संकेत ऐका नाही. तर विधानासाठी विधान संकेत असेल, मग हे आपण आता पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. अक्षर संकेत आपण पाहतोय. पहा, एका सांकेतिक लिपीत जर ए या अक्षराऐवजी C कॉमा इथं, D या अक्षराऐवजी F, E च्या ऐवजी G आणि पुढं टिंब आहेत आणि डॉट आहेत म्हणजे असं प्रत्येक अक्षरासाठी अल्फाबेटिकली वेगळं अक्षर आपल्याला या ठिकाणी वापरायला सांगितलं त्यांनी. अशी अक्षरे वापरली तर त्याच सांकेतिक लिपीचा वापर करून आता हा शब्द इथं आहे का नाही, ॲम्बिशन बरोबर, हा शब्द कसा लिहाल म्हणजे याचा A ऐवजी आपल्याला C घ्यायचंय, D ऐवजी F घ्यायचंय. तर याचा वापर करून हा शब्द आपल्याला काय करायचा आहे, कसा लिहायचा आहे असं त्यांनी विचारलंय. पहा बरं, आता इथं आपल्याला A च्या ऐवजी काय वापरायला सांगितलंय C, त्यानंतर D च्या ऐवजी काय वापरायला सांगितलंय F. म्हणजे काय केलं इथं या ठिकाणी एक अक्षर वगळून सुलट क्रमानं एक अक्षर वगळून पुढचं अक्षर वापरायला सांगितलेलं. मग आता आपल्याला शब्द दिलेला आहे या ठिकाणी आपण लिहू शब्द. काय शब्द पहा, ॲम्बिशन हा शब्द आहे. ठीक आहे, तर मग या ठिकाणी अगोदर प्रश्नातच आलाय आपल्या एका सांकेतिक लिपीत जर A ऐवजी C म्हणजे एक अक्षर वगळून D हे अक्षर वगळून C घेतलं, त्यानंतर तसंच आता हे प्रत्येक अक्षरासाठी आपल्याला करायचंय. M साठी पहा बरं, एक अक्षर वगळून काय घ्यायला लागेल O, त्यानंतर D साठी पहा बरं, एक अक्षर वगळून काय घ्यायला लागेल आपल्याला D, त्यानंतर I साठी पहा बरं काय करायला लागेल, I साठी एक अक्षर वगळून या ठिकाणी I साठी एक अक्षर वगळलं तर काय घ्यायला लागेल आपल्याला तर K,
त्यानंतर टी साठी एक अक्षर वगळून त्याच्या पुढचं व्ही, त्यानंतर आय साठी परत या ठिकाणी केस घ्यायला लागेल, ओ साठी बघा, ओ साठी आपल्याला काय घ्यायला लागेल, क्यू घ्यायला लागेल, आणि एन साठी काय घ्यायला लागेल, पी घ्यायला लागेल. अशा पद्धतीनं ही काय असणार आहे आपली म्हणजे अक्षरमाला किंवा ह्याला म्हणायचं कोडिंग. म्हणजे ॲम्बिशन हा शब्द असा दिला आहे. मग हे जर दोघांनाच माहिती असेल की ॲम्बिशनसाठी हे वापरायचे, बरोबर, एक अक्षर वगळून पुढचं अक्षर घ्यायचे, तर तिसऱ्या व्यक्तीला ऐकणाऱ्याला ती भाषा समजणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीचा सांकेतिक लिपीचा बुद्धिमत्तेतच तसंच आपल्या संरक्षण क्षेत्रामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो. तर पहा, हे उत्तर आपलं येईल. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पुढचा प्रश्न घेऊया. एका सांकेतिक भाषेत जर ट्रेंड हा शब्द VUISJ असा लिहिला जातो, तर त्याच सांकेतिक भाषेत ब्रिटिश हा शब्द कसा लिहिला जाईल. आता या दोघांचा अगोदर ट्रेंड आणि हा जो शब्द दिलेला आहे, तर त्यांचा आपल्याला अगोदर संबंध लावायला लागेल, कसा दिलेला आहे तो, आणि त्यानंतरच आपल्याला ब्रिटिश या शब्दासाठी कुठला शब्द येऊ शकतो ते शोधायला लागेल. आता इथं पाहूया, या ठिकाणी लिहू आपण ट्रेंडसाठी VUISJ असे शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेले, बरोबर. तर या ठिकाणी बघा, टी साठी यू आलेला आहे, बरोबर. तर किती, एक अक्षर वगळून, त्यानंतर टी साठी व्ही आलेला आहे एक अक्षर वगळून, आर साठी एक अक्षर वगळलं इथं, बघा नीट लक्षात घ्या, इथे याच्यामध्ये एक अक्षर पुढचं, ठीक आहे. टी साठी व्ही, त्यानंतर आर साठी पॉवर, आर साठी यू किती अक्षर वगळून येते, तर 2 अक्षर वगळून आहेत पुढं. त्यानंतर ई, आता ई साठी आय बघा, ई साठी आय किती अक्षर वगळून आहे, 3 अक्षर वगळून. आता तुम्हाला लक्षात येत असेल की काय केलेलं आहे, पहिल्या शब्दात 1, दुसऱ्या शब्दात 2, तिसऱ्या शब्दात 3, आणि ऑफकोर्स चौथ्या शब्दात काय असणार, 4 अक्षर वगळून. आपण तरी पण चेक करायचं. एन साठी काय दिलेलं आहे, यस दिलं, बघा बरं, एन 1 2 3 4 बरोबर. तर काय आलेलं आहे, यस आलेलं आहे. याचा अर्थ डी साठी जे म्हणजेच किती अक्षर सोडून, 5, 1 2 3 4 5 अक्षर वगळून पुढचं अक्षर. आता तसंच आपल्याला ब्रिटिश या शब्दासाठी काय करायचं, या ठिकाणी बघा. मग आता सांगा, बी साठी काय येईल, एक अक्षर वगळून, सुरुवातीला डी येईल, ठीक आहे. त्यानंतर आर साठी बघा 2 अक्षर वगळून, 1 2 काय येईल, यू. त्यानंतर आय साठी बघा 3 अक्षर वगळून, 1 2 3 काय येतं, यम येतं. त्यानंतर टी साठी बघा 4 अक्षर वगळून, 1 2 3 4 काय येतं, वाय येतं. त्यानंतर आय साठी पुन्हा परत, तर आता यावेळेला 5 अक्षर वगळून, 1 2 3 4 5 म्हणजे काय येतं, ओ येतं. त्यानंतर एस साठी किती अक्षर वगळून, 6, 1 2 3 4 5 6 झेड येतं. आणि त्यानंतर एच साठी 7 अक्षर वगळून, बघा 1 2 3 4 5 6 7 काय येतं, पी येतं. आता याच्यामध्ये प्रश्न तसा तर सोपाच आहे. तर ज्यावेळेला आपण सोडवतो, ज्यावेळेला आपण त्या अक्षरासाठी तो दुसरा अक्षर वगळून त्या ठिकाणी नवीन अक्षर घेतोय, त्यावेळेला काय होतं की वेळ आपला जो आहे तर तो वेळ जास्त जातो. प्रश्न सोपा आहे पण वेळ जास्त घेणार आहे. जर वेग असेल तरच आपण काय करू शकतो, लवकरात लवकर हा प्रश्न सोडवू शकतो. बऱ्याचदा 4 पर्यायामध्ये आपण काय करू शकतो की समजा पर्यायातून जर जायचं म्हटलं तर शेवटपर्यंत कदाचित ओ पर्यंत सारखे दिलेले असतात, 1 2 पर्याय, 3 पर्याय DUMY पर्यंत सारखे दिलेले असतात, पुढं ओ पर्यंत किंवा झेड पर्यंत, ओ पर्यंत 2 पर्याय असतात, आणि नंतर शेवटी एकच पर्याय ZP पुढे असणार असतो. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, आपल्याला शेवटपर्यंत सोडवायला लागतं, ठीक आहे. तर मग या प्रकारामध्ये आपल्याला काय असलं पाहिजे, वेग पाहिजे. मग वेग येण्यासाठी काय करायला लागेल, तर प्रॅक्टिस पाहिजे. प्रॅक्टिसनंच आपण काय करू शकतो, प्रश्न सोडवू शकणार आहे. त्याच्यासाठी प्रॅक्टिस म्हणजेच आपला अभ्यास जास्तीत जास्त असला पाहिजे. चला आपण पुढचा प्रश्न घेऊया. एका सांकेतिक लिपीत जर बघा सरप्राईज या शब्दासाठी पुढे दिलेला शब्द HFIKIRHV आणि त्यानंतर पॅटर्न साठी कुठला वापरायचा असं त्यांनी विचारलेलं आहे. तर आपण हे सोडून घेऊया. पहा, तर यस साठी एच आलेलं आहे, बरोबर. तर यांचा संबंध बघा, यस आणि एच मध्ये खूप अंतर आहे पाठीमागं, बरोबर. त्यानंतर यू साठी काय आलेलं आहे, एफ आलंय.
तर हे पण पाठीमागचं झालेलं आहे, पण तो अक्षरांचा क्रम लागतो का पाहूया सुरुवातीला. बघा एस पासून एच पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11व्या स्थानी म्हणजे 10 अक्षर वगळून यू साठी पुन्हा नंतर एफ आलेलं आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 असं अक्षरांचा क्रम बसत नाही, बरोबर. म्हणून आपल्याला काय करायला दुसऱ्या पद्धतीनं पाहायला लागेल. पहा बरं, आता हे वर्तुळाकार अक्षरमाला आहे, बरोबर. तर वर्तुळाकार अक्षरमालेमध्ये यसच्या बरोबर वरच्या बाजूला काय आहे, यच आहे. मग तसंच दुसऱ्या शब्दाच्या पण बघू. यूच्या पाहू, यूच्या बरोबर वरच्या बाजूला काय आहे, एफ आहे, बरोबर समोर. त्यानंतर आर, पहा बरं आता आर साठी काय आलेलं आहे, आय. तर बरोबर वरच्या बाजूला आय आहे. म्हणजे अक्षरमालेतील समोरासमोरील जे शब्द आहेत, अक्षर आहेत, त्यांचाच या ठिकाणी काय केलेला आहे, वापर केलेला आहे. पुढं पी साठी पाहूया. पी साठी बघा के आलंय का, पहा बरोबर के आलंय. त्यानंतर आर साठी पुन्हा परत आर साठी आय आलेले, तर आय आलेले. त्यानंतर आय साठी बघा, आय साठी आर आलेलं आहे, तर या ठिकाणी आर आलेलं. इथं आय आहे तर इथं आर आलेलं आहे. यस साठी या ठिकाणी एस साठी एच, तर एस साठी एच आलेलं आहे. आणि ई साठी व्ही आलेलं आहे. ठीक आहे. तसंच आता पॅटर्न या शब्दासाठी पहा. पी साठी काय येणार पहा, पी साठी के येणार. ठीक आहे. त्यानंतर ए साठी काय येणार, झेड येणार. त्यानंतर टी साठी काय येणार, टी साठी जी येणार, तर जी 2 वेळा येणार. ठीक आहे. त्यानंतर ई साठी पहा काय येणार, व्ही येणार. ठीक आहे. त्यानंतर आर साठी काय येणार, आर साठी पहा आय येणार. आणि शेवटी एन साठी काय येणार पहा, तर एम येणार. अशा पद्धतीनं वर्तुळाकार अक्षरमालेचा या ठिकाणी वापर केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मेक साठी FLBN असं दिलेलं आहे आणि शुअर साठी काय येऊ शकतं असं विचारलेलं आहे आपल्याला. तर पहा या ठिकाणी वेगळी पद्धतीने वापरलेली आहे. तर काय केलेलं आहे पाहू. या ठिकाणी आपण शोधायचंय सुरुवातीला. एम साठी समजा एफ येऊ शकते का, तर एम साठी बघा किती अक्षर वगळून एफ येणार आहे, 6 अक्षर. तर ए साठी एल येऊ शकते का, मग इकडं पुढं जाते, इकडं मागं आलो, बरोबर. तर असा क्रम असणार नाही त्याच्यामध्ये, एकतर सुलट क्रमानं असेल किंवा उलट. हा असं असू शकतं, समजा पहिलं अक्षर 2 अक्षर वगळून पुढचा अक्षर त्याच्यासाठी दिला असेल, दुसऱ्या अक्षरासाठी 2 अक्षर वगळून मागचे, असं असू शकतं. पण कसाही क्रम दिला जाणार नाही. म्हणजे 4 अक्षर सोडलीत वगळलीत पुढच्या क्रमानं, म्हणजे पुढच्या सुलट क्रमानं जाताना, तर 4च अक्षर उलट क्रमानं पण वगळली गेली पाहिजेत. तर तसं इथं होताना दिसणार नाही. मग आता एम आणि एफ साठी कितीचा फरक येतोय, 1 2 3 4 5 6, बरोबर. आता ए साठी एल साठी बघा आपण ए आणि एल मध्ये सुलट क्रमानं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 काय फरक बसत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, तर इथं कुठली पद्धत वापरली पाहू. तर पहा या आणि या अक्षराचा त्याने क्रम लावलाय, एम आणि एनचा. मग एम आणि एन एक अक्षर म्हणजे पुढचंच आहे, ते अक्षर पुढचंच आहे. त्यानंतर बघा ए आणि बी, त्यानंतर के आणि एल, त्यानंतर ई आणि एफ. इतका सोपा आहे. मग आता इथं मला सांगा सुरुवातीला येणारा यशच्या म्हणजे सुरुवातीचा इकडचा शब्द अक्षर आणि काढायचे आपल्याला कुठलं, शेवटचं. म्हणजे आता यश साठी एक अक्षर वगळून बघा कुठला येणार, तर टी हा शेवटी येणार, बरोबर. त्यानंतर यू साठी बघा, यू साठी कुठला येईल, एक अक्षर वगळून व्ही येणार, तर तो या ठिकाणी येणार. आर साठी बघा, आर साठी पुन्हा परत यस येणार, तर तो इथे येणार. आणि ई साठी बघा, ई साठी एक अक्षर वगळून कुठला येणार, एफ येणार. या अशा पद्धतीने FSVT असं या ठिकाणी अक्षर संकेत ज्या वेळेला असतील त्यावेळेला अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी काय केलेले असते, तर फॉर्म्युलेज म्हणा किंवा संकेत म्हणा वापर केलेला असतो. तो आपण काय करायचा आहे, सोडवायचा आहे. अक्षर संकेतमध्ये हा आपला याच्यातला शेवटचा प्रश्न पाहतोय. या ठिकाणी पहा इंग्लिश या शब्दासाठी बघा कसं केलेलं आहे. ई साठी एफ प्लस 1 म्हणजे पुढचं अक्षर घेतलंय. नंतर मात्र बघा NG LI आणि SH यांच्यामध्ये काय केलेलं आहे, आदलाबदल केली. पहा बरं इथं बघा NG साठी काय घेतलंय, GN घेतलंय. LI साठी काय घेतलंय, IL घेतलंय. SH साठी काय घेतलंय, HS घेतलंय. या ठिकाणी पण आपण ते हे करून घेतलेलं आहे. तसं आता सेल्फिश साठी पाहूया आपण. आता पहा यशच्या पुढचं अक्षर कोणतं येतं, EQRST, तर टी घेतलं, बरोबर. आता इथं मात्र या दोघांमध्येच काय करायचं, बदल करायचा. इथं येणार LE, इथं येणार IF आणि इथं येणार HS. ठीक आहे. अशा पद्धतीनं संकेताचे जे काही प्रश्न आहेत, जे की
वेगवेगळ्या पद्धतीची होती, तर ती आपण पाहिलेली. आता आपण अक्षरांक संकेत पाहूया. अक्षरांक संकेतमध्ये ए साठी 2, बी साठी 4, डी साठी 8 याप्रमाणे नॅशनल हा शब्द कसा लिहायला असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे अक्षरांसाठी आपण अंकांचे क्रम या ठिकाणी घेतोय. तर पहा या ठिकाणी ए बरोबर 2 दिले, बी बरोबर 4 दिले, डी बरोबर 8 दिले. तर या ठिकाणी बघा लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की एचा जो साधारण क्रम आहे तो 1 आहे, इथं किती घेतला आहे 2. बीचा साधारण क्रम किती आहे 2 आहे, इथं किती घेतला आहे 4. म्हणजे याचा अर्थ दुप्पट केलेत. डीचा साधारण क्रम 4 आहे, तर या ठिकाणी किती घेतला आहे 8 घेतला आहे, बरोबर. तर तसं नॅशनल या शब्दासाठी पाहूया. बघा यांचा आता क्रमांक किती आहे, एमचा 13 आणि याचा किती आहे 14, म्हणून इथं किती येणार 28, बरोबर. याचा किती येणार 2. त्यानंतर टीचा किती येणार पहा. आता या ठिकाणी 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. टीचा किती येणार 40, बरोबर. आयचा किती या 9, तर इथे किती येणार 18. ओचा किती या 15, तर या ठिकाणी किती येणार 30. एनचा परत किती या 14, तर इथे किती येणार 28. एचा परत 1 आहे, तिथं 2 येणार. एलचा 12 आहे, तर तो किती येणार इथं 24 येणार. तर अशा पद्धतीनं ही संख्या आपल्याला काय होईल इथं मिळून जाईल. सोबतच बघा कधी कधी काय केलं जातं, ए साठी 1, बी साठी 2, ए साठी 1, सी साठी 3, त्यानंतर डी साठी 4, आय साठी 9 अशा पद्धतीनं क्रम दिला जातो. आणि त्यातून एखादा समजा शब्द आपल्याला समजा या ठिकाणी घेऊ आपण बिग मॅन हा शब्द घ्यायचा. बघा यावेळेला क्रम काय असणार आहे, ए साठी 1, ठीक आहे, सी साठी 3, ई साठी 5 अशा पद्धतीनं. मग तो क्रम कोणता आहे, तर तो त्या अक्षराचाच क्रम आहे, अनुक्रमांक आहे. म्हणजे मग बघा क्रमांक आहे, सॉरी 1, 2, इथं 3, ई 4, ई 5, बरोबर. तर तसं बी साठी बघा काय येणार 2, आय साठी काय येणार 9, जी साठी काय येणार 7, एम साठी काय येणार 13, ए साठी परत 1 येणार आणि एन साठी 14. या अशा पद्धतीनं काय होईल इथं क्रम त्या अक्षरांचा येऊन जाईल. कधी कधी दुप्पट केलेले असणार, कधी कधी तिप्पट, कधी कधी वर्गसंख्या. तर ते आपल्याला काय करावं लागेल त्यांचं स्वरूप, किंवा कधी कधी अक्षरांचा गुणाकार केला जाणार. उदाहरणार्थ समजा बिगमॅन मध्ये किती अक्षर आहेत ते शोधायचं. बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आहेत, तर 6चा वर्ग केला जाणार. कधी कधी या अक्षरांचा काय केला जाणार गुणाकार केला जाणार, कधी कधी बेरीज केली जाणार. अशा पद्धतीने याचे काय असणार आहे प्रश्न असणार आहेत आणि ते तुम्ही नक्कीच व्यवस्थितरित्या सोडवाल. दोन्ही प्रश्न जे मी घेतले की आता सुरुवातीचा प्रश्न काय होता, ए बी सी डी यांच्यासाठी दुप्पट त्यांचा जो क्रमांक आहे त्याच्या दुप्पट घेतलेलं. दुसरा प्रश्न असा की क्रम तोच आहे, जे अक्षराचा क्रम आहे, म्हणजे एचा 1 क्रमांक आहे, बीचा 2 आहे, सीचा 3 आहे, तसा आपण इथं बिगमॅन हा शब्द काय घेतलाय वापरलेला आहे. ठीक आहे. विधान संकेत. तर या ठिकाणी पहा एका सांकेतिक भाषेत हा शब्द दिलेला आहे ARKPHSXJS म्हणजे ईट फ्रेश मँगो. ठीक आहे. HSTMNGXJS म्हणजे मँगो इज येलो. आता आपण इथं ते लिहून घेऊ म्हणजे लक्षात येण्यासाठी. पहा एकदा आर्क PHS XJS म्हणजे काय बघा, ईट फ्रेश मँगो, बरोबर. त्यानंतर दुसरा HSTMNG परत XJS म्हणजे मँगो इज येलो आणि शेवटी TSD HST JDQ म्हणजे ही इज स्मार्ट. आता यातला येल्लो याच्यासाठी काय वापरलं हे आपल्याला शोधायचं आहे. तसं सोपंच आहे, पहा एकदा. आता काय करू आपण या ठिकाणी, आता विधान 1 आणि विधान 2 हे विधान 1 आणि विधान 2 आपण हे 2 पाहूया. तर याच्यासाठी बघा इथं 8 फ्रेश मँगो इज फ्रेश. आता इथं विधानांमध्ये कॉमन जे शब्द आले ते बाजूला काढूया. आता या 2 विधानांमध्ये पहिलं आणि दुसरं याच्यामध्ये कॉमन कोणते आलेले, इथं मँगो हाही आलेलं आहे. आणि इकडं बघा बरं कोणतं कॉमन आले, ARKPHSXJS HSTMNGXJS. तर कुठलं आलेलं आहे कॉमन,
XJS. याचा अर्थ मँगो साठी काय घ्यायचं आहे आपल्याला? XJS. त्यानंतर आता दुसरं आपण घे बघा, दुसरं आणि तिसरं विधान पाहूया. आणि कसाही क्रम येईल असं काही नाही की समजा ARK म्हणजे इट असं म्हणजे त्याच जागी तेच अक्षर येईल असं शब्द येईल असं नाही आहे. क्रम कसा येऊ शकतो. आता दुसरं आणि तिसरं विधान पाहूया. आता याच्यातले जे हे आहेत म्हणजे कॉमन आहेत तर ते काढूया. बघा इज आणि इज याच्यामध्ये दोन आलेले आहेत. तर याच्यात कोणकोणते आलेले आहेत पहा. तर या ठिकाणी HST म्हणजे या ठिकाणी इज बरोबर HST बरोबर. आता मग या ठिकाणी इज हा देखील काय करायला लागेल आपल्याला? वगळायला लागेल. मग इथंच आपलं उत्तर मिळालं पहा. येलो. आता हे दोन तर शब्द गेले HST आणि XJS साठी. तर आता राहिलं काय बघा? MNG आणि येल्लो हे दोन राहिले. म्हणून येल्लो याच्यासाठी काय वापरण्यात आलेला आहे? MNG. ठीक आहे. पुढचा 573 हा ब्रिंग कोल्ड वॉटर. 342 वॉटर इज गुड. 126 ब्राईट गुड बॉय. आणि पुढं प्रश्नचिन्ह बॉय इज ब्राईट. तर आपल्याला ते शोधायचं आहे. आता जसा मग फॉर्म्युला वापरला त्या पद्धतीनेच आपल्याला शोधायला लागेल. कॉमन जे आहेत आता पहिलं विधान आणि दुसरं विधान याच्यातले आपण पाहूया. इथं वॉटर हा शब्द कॉमन आहे बरोबर. तर इथं कुठलं अक्षर किंवा सॉरी अंक कॉमन असू शकतो बघा. तर इथं 3 बरोबर. तर या ठिकाणी वॉटर म्हणजेच काय येणार आहे? 3 येणार आहे बरोबर. त्यानंतर पुढचं दुसरं आणि तिसरं वाक्य पाहूया आपण. पहा या ठिकाणी कोणकोणते कॉमन आलेले आहेत? गुड. तर इथं 2 आणि 2 बरोबर. म्हणजे याचा अर्थ गुडसाठी काय येणार आहे? 2 येणार आहे. ठीक आहे. आता त्यापुढं आता आपल्याला काय शोधायला सांगितलं आहे? बॉय आणि इज ब्राईट बरोबर. तर या ठिकाणी क्रम दिलेला आहे बघा. आता इजसाठी काय आलं? इथलं आपण घेऊ शकतो. इजसाठी 4 आलं आहे बरोबर. त्यानंतर आपण शोधू शकतो पहा आणखीन कुठले सारखे आलेले असू शकतात. गुड झालं. इज पण मिळालं आपल्याला बरोबर. आता त्या ठिकाणी बघा बॉय. तर बॉयसाठी काय आलेलं आहे? या ठिकाणी 6 आलेलं आहे बरोबर. आता इथं क्रम आपण घेतोय हा डायरेक्ट क्रम. पण प्रत्येक वेळेला क्रम असेल असं असणार नाही. तर बॉयसाठी काय घेतोय? 6 घेतोय. या ठिकाणी 6. इजसाठी 4 आणि ब्राईटसाठी 1 घेतोय. म्हणजे 641 ही म्हणजे संख्या आपल्याला मिळेल. पण एक लक्षात घ्या या ठिकाणी जसं आपण बघा तुम्ही जर बघितलं वॉटर हा 3ऱ्या नंबरला आहे आणि इथं 3 पण 3ऱ्या नंबरला आहे. या ठिकाणी इथलं 3 पहिल्या नंबरला आहे तर वॉटर पण पहिल्या नंबरला आहे. म्हणजे कधी कधी जसे अंक दिलेत आता मगाच्या प्रश्नामध्ये काय होतं? जसे अंक होते त्या पद्धतीनं शब्द दिलेले नव्हते. मागं पुढं होते रँडमली होते. पण या ठिकाणी मात्र जसा अंक आहे त्याच पद्धतीनं त्याच स्थानावर ते काय दिलेले आहेत? शब्द दिलेले आहेत. तर हे अशा पद्धतीने आपल्याला काय असतील प्रश्न येणार आहेत. तर ते आपण काळजीपूर्वक काय करायचे? सोडवायचे आहेत. त्यानंतर आता समजा पुढचा जर एक प्रकार बघितला आपण एक प्रकार आहे तर त्याच्याबद्दल पण बघा. सांकेतिक लिपी शब्दाऐवजी नवीन शब्द योजना. आता इथं शब्दाऐवजी नवीन शब्द योजना कशी असणार पहा. शब्दाऐवजी नवीन शब्द योजना असं म्हटलं जातं. तर बघा घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले आणि तर टांग्याला काय जुंपले जाईल. आता इथं आपल्याला लक्षात घ्यायचं की टांग्याला कोणाला जुंपलं जातं बरोबर. तर टांग्याला कोणाला जुंपलं जातं? घोड्याला. मग घोड्याला काय म्हटलं गेलंय हे लक्षात घ्यायचं. घोड्याला काय म्हटलं गेले? तर घोड्याला काय म्हटलं गेलंय? वाघ म्हटलं गेलंय. म्हणून आपलं उत्तर काय असेल? वाघ असेल. ठीक आहे. त्याला काय म्हटलं गेलंय? आता समजा एक उदाहरण आपण पुढचं घेऊ. पायाला डोळे म्हटले, डोळ्याला कान म्हटले, कानाला डोके म्हटले, डोक्याला गुडघे म्हटले, गुडघ्याला बाशिंग म्हटले. तर लग्नात बाशिंग कशाला बांधले जाते? तर बाशिंग हे डोक्याला काय केलं जातं? बांधलं जातं. मग आता इथं बघा डोक्याला काय म्हटलंय बरोबर. तर डोक्याला गुडघा म्हटलंय. म्हणून इथं काय उत्तर येईल आपलं? गुडघे हे उत्तर येईल. ठीक आहे. अशा पद्धतीने हा सोपा प्रकार आहे. तर हा खूप वास्ट आहे. सांकेतिक लिपी जो हे आहे तर तो खूप वास्ट आहे. धन्यवाद.